खूप खूप असा छान व्ह्यू दिसतो. तिथे ग्रीनरी आहे. लेफ्ट साईडला आहे ना खूप ग्रीनरी आणि राईट साईडला सगळे असे घरं आहेत छोटे छोटे. सो मस्त व्ह्यू दिसतो इथून. कावेरी, तू नेहमी असं करत असतेस, पण तू तुझं घर कधी दाखवशील? तू तुझा होम टूरचा व्हिडिओ आम्हाला कधी देशील? चला देते. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल डुईंग गुड. सो आज या स्पेशल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा होम टूर देणार आहे. बट सगळ्यात आधी माझा होम टूर असा असणार आहे की मी काहीच तयारी वगैरे केली नाही. जस्ट मी उठले आणि विचार केलं की आज मी तुम्हाला माझ्या होम टूरचा व्हिडिओ देते. खूप दिवसांनी मला सगळे लोक प्रश्न विचारत होते, इव्हन माझ्या दुसऱ्या चॅनलवरती विचारत होते की तुझा होम टूरचा व्हिडिओ दे, होम टूरचा व्हिडिओ दे. बट आमच्या जे कामाला इतकं टाइम लागतं ना की मी विचार केला की चला मग आताच तुम्हाला माझा होम टूरचा शॉर्ट व्हिडिओ देऊन टाकते. सो चला सुरुवात करूया. हॉल पासून हाऊस आहे की तुमच्या स्वतःचं घर आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटला. सो शेवटपर्यंत नक्की पहा. वेलकम बॅक. सो हा आहे एंट्रन्स. सो आपण आपल्या हॉलमध्ये एंटर केलेला आहे आणि सगळे लाईट्स ऑन करून मग तुम्हाला सगळ्यात आधीचे मी दाखवणार आहे हे छोटूचं ॲमेझॉनवरून आम्ही जे प्रॉडक्ट मागवलेलं चाव्या ठेवायसाठी. हा चाव्या ठेवायसाठी तुम्ही असा एक प्रॉडक्ट मागवू शकता ॲमेझॉनवरून, जे की आम्हाला जस्ट आय थिंक 500 किंवा 600 मध्ये भेटलेलं. आणि हे पण असं ठेवायचं फ्रीजवरती किंवा टेबलावरती. असं जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही हा प्रॉडक्ट मागवू शकता. सो आता तुम्हाला माझा मंदिर दाखवते. इथे छोटूसा मंदिर आहे. इथे मंदिरच्या पुढे माझी मुलगी खूप रडते कारण की हिला ना केक पाहिजे काल आणलेला, आणि हिला मी आत्ताच जेवायला दिला तर म्हणलं की जेवली आहेस, थोडं थांब मग केक खातो. तो मंदिरची पूजा जस्ट मी काल केली होती आणि आज तुम्ही बघू शकता पूर्ण असं धूळ येते ना बाहेरून, तर मग पूर्ण असं खराब वगैरे होऊन जातं. तर मग रोज तुम्हाला असं पाण्यातून धुवून काढायला लागतात. तर मग मी रोज तर नाही धुवत, जेव्हा टाइम भेटतं तेव्हा मी करते. आणि मग चला मस्तपैकी अगरबत्ती वगैरे रोज लावते. सो संध्याकाळी लावते. आता बेबीला जस्ट झोपवलेला आहे. छोटासा मंदिर बघू शकताय आणि मंदिरच्या वरतीच एक गणपती बाप्पांची फोटो आहे आणि ती आम्ही लावलेली आहे. लग्नात आम्हाला आय थिंक कोणीतरी दिली होती, ती आम्ही इथे लावली. इथे कॅलेंडर एकदम टिपिकल असं, तुम्हाला माहितीये इंडियन होम्स असे टिपिकल असतात तसा माझा काही कलर विलर काहीच केलेलं नाहीये. थोडंसं इथे आम्ही ना पुट्टी वगैरे मारलेली आहे त्या साईडला आणि ह्या साईडच्या ना बाकी आहे, तुम्ही बघू शकता. सो कलर सगळं काही काम आहे ना बाकी आहे. ते आम्ही फंक्शन जेव्हा गणपती फेस्टिवल्स वगैरे येतील ना, नवरात्री, सो गणपती नवरात्री याच्या आधीच आम्हाला हे सगळं काम वगैरे करून घ्यायचं आहे. तो वरती तुम्ही अशी लाईट्स बघू शकता. तो लाईट्स काही आम्ही या प्रकारे लावलेले आहेत. सो इथे हॉलमध्ये 4 लाईट्स आहेत आणि इथे बघा बेबी रडते मला केक पाहिजे म्हणून. हे बघा पप्पी देते आता मला केक दे म्हणून, पण मी नाही देणार आहे तुला, ठीक आहे. आणि ते छोटू छोटू बेबी झोपलेलं आहे. सो चला आपण इथे बघूयात पुढे काय आहे. इथे सोफा आहे आणि ते चार्जर लावलेला आहे, चार्जिंगला लावलेला आहे लॅपटॉप. आणि ते बॉटल्स मी 2 ठेवलेले आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता ट्रेंडिंग मध्ये चालू होताना प्रॉडक्ट आणलेला आहे ते, तर मग ते ट्रेंडिंग होतं. आणि इथे चादरी वगैरे ठेवलं, एकदम टिपिकल हाऊस तुम्हाला आमचं दिसेल. सो इथे आहे हॉलची बाल्कनी. ही आहे हॉलची बाल्कनी. चला बाल्कनी मध्ये जाऊन बघूया. हॉलची जी बाल्कनी आहे ना ती छोटीशीच आहे, म्हणजे अशी नॉर्मल आहे, मीडियम साईज बाल्कनी आहे. आणि इथे कपडे वाळत घातलेले आहेत. बाल्कनीमध्ये जाऊया. मस्तपैकी हवा येते बाहेरून. आणि इथे इथली जी हे खिडकीची हे आहे ना बटन, तो आम्ही काढलेला आहे कारण की मग मी बाल्कनीमध्ये जर फसले आणि कधी बेबीज आतमध्ये राहिले तर मग खूप प्रॉब्लेम होईल म्हणून. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी व्ह्यू दिसायचा. जर तुम्हाला मी संध्याकाळी 4-4:30ला दाखवलं असताना खूप चांगला व्ह्यू दिसला असता. सो इथे ना खूप असा छान व्ह्यू दिसतो. तिथे ग्रीनरी आहे. लेफ्ट साईडला आहे ना खूप ग्रीनरी आणि राईट साईडला सगळे असे घरं आहेत छोटे छोटे.
सो मस्त व्ह्यू दिसतोय. कोणी माझ्या घरी येतो ना तो सगळ्यात आधी बाल्कनी मध्ये येऊन येडा होतो, म्हणतो की अरे भाई तुझी बाल्कनी इतकी सही आहे ना, तिथून व्ह्यू इतका सही दिसतो ना की विचारूच नका. तर मग इथे बाल्कनी दाखवली. चला मग किचन मध्ये जाऊयात. एकदा हॉलचा प्रॉपर मी तुम्हाला एक व्हिडिओ देते. सो हा हॉल आहे आणि इथे आहे चिक्कू, इथे बाबू झोपलेला आहे आपला आणि तिथे लॅपटॉप लावलेला आहे चार्जिंगला. हा आहे सोफा आणि तिथे आहेत काही खेळणी बाबूचे चिक्कूचे आणि इथे कपडे सुकत घातलेले आहेत आणि इथे आम्ही खाली एक गादी अंतरलेली आहे. आता जेव्हा बाबू उठेल ना तेव्हा आम्ही त्याला गादीवरती ठेवू, कारण की मग तो आहे ना पाळण्याच्या म्हणजे ना असं उडत उडत असं खाली येतो आणि मग तो खाली यायला बघतो आणि सोफ्यावर तर त्याला ठेवू नाही शकत, म्हणून मग खाली ठेवतो आम्ही त्याला. असं इथे गादीवरती खेळत बसतो. तर मग आता तर झोपलेला आहे. चला मग जाऊया किचन मध्ये. सो किचन मध्ये तुम्ही बघू शकताय थोडंसं पाणी सांडलेलं आहे. आता ज्यांच्या घरी पोरं आहेत तुम्हाला माहित असेल ते काय काय पराक्रम करत असतात. आता ये लड़की ने किया हुआ है, ये पाणी सांडा हुआ है. या मुलीने हे पाणी सांडलंय. आता इथे लाईट चालू करते. सो किचन असं आहे. याचा एकच ओटा आहे. या साईडला पण आम्ही ओटा बनवून घेणार आहोत, बट ते मला असं वाटतं की नकोच बनवायला, कारण की एकच बस झालं असं वाटतं मला. आणि इथे टेबल ठेवलेला आहे ज्याच्यावर सगळं फिल्टर वगैरे ठेवलेलं आहे. ते लावायचं अजून लावलेलं नाहीये. आणि इथे किचनची छोटीशी बाल्कनी तुम्ही बघू शकता. इथे फ्रीज आहे. फ्रीजवरती थोडंसं सामान आहे ते इग्नोर करा जरा. आणि अशा प्रकारे आहे. आणि इथे किचनची बाल्कनी मी तुम्हाला दाखवते चला. सो अशा प्रकारे छोटीशी बाल्कनी आहे किचनची पण. आणि इथे तुम्ही असं वॉशिंग मशीन वगैरे असं काही गोष्टी ठेवू शकतात. आणि ते सिलेंडर ठेवलेला आहे, खाली आहे तो आणि एक भरलेला आहे. सो आम्ही 2 सिलेंडर आहे ना, हे सगळं जे प्रकरण चालू होतं ना तेव्हाच आम्ही 2 सिलेंडर भरूनच ठेवायचो. तर मग ते आम्हाला खूप उपयोगी पडलं आता सिलेंडर वगैरे संपत आलेत म्हणून. तर आता तर ते आलेत, आता काही प्रॉब्लेम नाही येते एवढं सिलेंडरचं. ते बाल्कनी दाखवते बघा. किचनच्या बाल्कनी मधून असं काही दिसतंय. ते एक मॅगीचा पॅकेट पडलेला आहे आणि बाल्कनी पण धुतलेली कालच, बट ते धूळ वगैरे येतात बाहेरून. आता इथे बघा मस्तपैकी ग्रीनरी दिसत आहे तुम्हाला. छोटीशी बाल्कनी आहे. इथे तुम्ही असं मशीन वगैरे ठेवू शकता, वॉशिंग मशीन वगैरे ठेवू शकतात. आणि इथे जायला पाणी वगैरे जागा पण आहे खाली, इथे आहे साईडला. चला मग तर जाऊयात आपण बेडरूम मध्ये. चला. सो असा आहे छोटासा किचन आणि तिथे तुम्ही बघितला हॉल. आणि हा जो सोफा तुम्हाला दिसतोय ना तो म्हणजे सोफा कम बेड होता आणि त्या एका पार्टला आम्ही जे आहे ना बाहेर आणलेला आहे आणि तशा प्रकारे तिकडे ठेवलेला आहे, कारण की बाहेर पण एक छोटा सोफा झाला आणि आतमध्ये पण एक छोटासा बेड टाईप झाला. आता त्याला आम्हाला काढायचं आहे ऍक्च्युली. चला बेडरूम मध्ये जाऊन बघूयात. सो चला मग बेडरूम मध्ये बघूयात. तोपर्यंत इथली एक लाईट तुम्हाला मी दाखवते. सो इथे किचन मध्येच किचनच्या समोर बेसन आहे आणि इथे बाथरूम आणि हे आहे आणि इथली एक लाईट. सो यूट्यूबसाठी आम्ही लाईट लावून घेतलेली की जर काही मला प्रोडक्ट्स वगैरे दाखवाय तर मी इथे दाखवू शकते. असं लाईट लावून घेतलेली आहे अशी. मस्त आहे. येलो लाईट लावलेली आहे मस्त असं, म्हणजे लाइटिंग असली तर चांगलं दिसतं. माझ्याकडे एक रिंग लाईट पण आहे, बट स्टील ह्या लाईटने अजून इफेक्ट चांगला येतो. सो ही लाईट लावलेली आहे. बंद करते. तो चला बेडरूम मध्ये जाऊया फटाफट. बेडरूम मध्ये जाऊयात आणि बघूयात आतमध्ये काय आहे. आतमध्ये चिक्कू आहे. सो दरवाजा बंद झालेला हव्यानी. इथे बघा खिडकी उघडली आहे हिडी, म्हणून हव्यानी बंद झालेला. चला सगळ्यात आधी बेडरूम मध्ये हा आहे कम्प्युटर टेबल माझ्या हस्बंडचा आणि माझा. आणि इथे आम्ही काम करत असतो. जेव्हा वर्क फ्रॉम असतं तेव्हा आम्ही इथून काम करतो बसून. हे फक्त नावासाठी आहे बरं का. आणि लाईट ऑन करते. सो इथे पण असे लाईट्स आहेत ना की एकदा दाबलं बटन तर मग व्हाईट लाईट येते, सेकंड टाइम येलो लाईट येईल बघा. सो थर्ड टाइम ही अशी येलोइश पिंकिश येलो असं काहीतरी आहे लाईट येईल तशी. तसं यूट्यूबसाठी केलेलं आहे हजबंडनी. डोकं बघा त्याचं. सो अशा लाईट्स आम्ही लावलेल्या आहेत. इथे आहे कम्प्युटर टेबल, इथे आहे कबर्ड खोलून जर दाखवलं तर इतका पसारा मिळेल, पण आता नाहीये मग दाखवते. इथे काही हजबंडचे कपडे आहेत आणि वरती काही माझे कपडे आहेत. आणि इथे
या पार्टमध्ये बुक्स, पावडर बिडर सगळं, खालचा पार्ट थोडासा इग्नोर करा, वरच्या पार्ट्समध्ये बुक्स वगैरे ठेवलेले आहेत. आणि हे बुक्स आम्ही रीड करतो थोडे थोडे रोज. तर आता मला इतकं पण टाइम नाही भेटत, बट स्टील हे बुक्स माझ्या हस्बंडनी आणले आहेत. दाखवते कुठले कुठले बुक्स. हे बुक्स बघा, ॲटॉमिक हॅबिट्स, तर ही माझी फेवरेट बुक आहे आणि ह्याच्याबद्दल मी सांगितलं पण आहे माझ्या हिंदी चॅनलवरती. आणि ही एक बुक आहे, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. खूप चांगली बुक आहे, तुम्ही बाय करा. आणि हे आहे ना, तुम्हाला मॅनिफेस्टेशनबद्दल ना मी खूप काही नंतर सांगेल. चाणक्यनीती ही पण खूप खूप प्रसिद्ध बुक आहे, खूप चांगली बुक आहे. मास्टर इमोशन्स ही पण चांगली आहे, पण अजून वाचलेली नाही आहे मी, सो मी सांगू नाही शकत. आणि इथे आहे हाय, सो थोडासा क्लीन करायचा आहे, बट अजून नाही केला आहे. हे बघा, मला ओढते तिथून. सो इथे असं तुम्ही कबड बघू शकता. इथे योगा मॅट वगैरे ठेवलेला आहे वरती. आणि हा माझा ट्रायपॉडचा बॉक्स होता. सो असा हा कबड होता. आणि ह्याला बंद करते, नाही तर मग ही वरती चढेल. बाप रे बाप. आता हा सोफा कम बेड आहे. सो हा बेड पण बनतो इथे. कधी कधी झोपतो, नाही तर आम्ही नॉर्मली बाहेरच झोपतो. आता ही आहे हॉल. तुम्हाला बेडरूमची बाल्कनी. सगळ्यात सरप्राइझिंग पार्ट म्हणजे माझ्या बेडरूमची बाल्कनी, जे खूप लोक मला सांगतात की दाखव ना दाखव ना. सगळ्या लोकांना माझ्या बेडरूमची बाल्कनी खूप आवडते. सो इथे आपण काहीही कॅन्डल लाईट डिनर करू शकतो. खूप सगळे माझे फ्रेंड्स जेव्हा घरी येतात, सगळे रिलेटिव्स घरी येतात ना, ते मला हेच म्हणतात की मी तुझी बाल्कनी आहे ना एका दिवसासाठी रेंटवर घेईल, कारण की आम्हाला कॅन्डल लाईट डिनर करायचं आहे म्हणून. तर मग असे क्यूट क्यूट मला कॉमेंट्स येतात. तर मी तुम्हाला दाखवते. तो आणि हा जो प्लांट आहे ना, इंडोर प्लांट, हा थोडासा टॉक्सिक आहे लहान पोरांसाठी, म्हणून मी इथे बेडरूममध्ये ठेवण्याच्या ऐवजी तिथे ठेवून दिलाय. आणि म्हणजे उगाच रिस्क नको म्हणून इथे प्लांट्स आहेत माझे बाकीचे. ॲलोवेरा प्लांट आहे, बाकीचे आहे प्लांट्स आहेत तिथे. आत्ताच बाय केलेत काही दिवसापूर्वी. आणि इथे असं तुम्हाला व्ह्यू दिसत असेल मस्तपैकी बेडरूमचा. इथे आम्हाला खूप काही अजून करायचं आहे. इथे एक मॅट टाकायचं आहे, ती ग्रासवाली मॅट असते ती टाकणार आहोत. आणि चला मग बघूयात, आतमध्ये जाऊयात बाल्कनीच्या. सो इथे मी योगा करत असते आणि चहा पियत असतो आम्ही इथे बसून. आणि आता तर बघा, धुतलेली नाही आज, तर म्हणून मी तुम्हाला असं वरवरून दाखवते. बघा मस्तपैकी व्ह्यू असतो इथे. खूप काही तुम्ही करू शकतात. म्हणजे इथे खूप असं शांत वाटतं एकदम. असं आवाज भले येतं खालून थोडाफार, बट शांत वाटतं ह्या बाल्कनीमध्ये आल्यावर. मला नाही माहिती, माझी फेवरेट आहे. मी ते स्टुडिओ पण बनवणार होते, पण मग म्हटलं की जाऊन द्या, बाल्कनीला बाल्कनीच राहून द्या. आणि इथे बघा, ही माझ्यासोबत काय करते, मला ओढते. सो असा हा व्ह्यू आहे बाल्कनीचा. आणि मस्तपैकी असं इथे तुम्ही काहीही करू शकता, योगा करू शकता, बसून चहा पिऊ शकता. आणि इथे बघा, हिला केक हवाय. आता मीला जाऊन आहे ना केक देतेच आता थोडासा, म्हणजे ही खाईल आणि शांत बसेल. गाईज, दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. तुम्हाला मी एक शॉर्ट ट्रिप दिली माझ्या होम टूरची, माझ्या घराची शॉर्ट ट्रिप दिली. आणि तुम्हाला जर लॉंग असा एक व्हिडिओ हवा असेल, डिटेल्ड होम टूर हवा असेल, तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून सांगा. मी तुम्हाला डिटेल तेव्हाच देऊ शकेल जेव्हा आमच्या घराचं 100% काम होईल, तेव्हा मी तुम्हाला डिटेल्ड असा होम टूर देईल. सो तोपर्यंत. आणि ते पाठी बघू शकता. पाठी आहे ना, चिक्कूनी सगळं असे ड्रॉइंग केले. जेव्हा ती 1 वर्षाची होती ना, तेव्हा तिने असं सगळे असे इथे सगळं ती ड्रॉइंग केलेले आहेत. बघा आता कशी लपते जाऊन तिकडे. सो हे तिचेच पराक्रम आहेत सगळे. हा एक हे होता, ब्लॅकबोर्ड होता, ज्याला मी ते खाली ठेवलेला आहे, तिथे वरती लावलेला मॅनिफेस्टेशनचे सगळे गोल्स लिहायला मी आणि माझ्या हजबंडनी. सो आता ते कबड आणला, सो मग कबड लावला आणि मग हे इथे खाली ठेवून दिला. आता कलर वगैरेचं काम झालं ना सगळं घराचं, तेव्हा आम्ही मग डिसिजन घेऊ की काय कुठे ठेवायचं आहे. तर मग तोपर्यंत असंच आहे. आणि चला मग, कसा वाटला तुम्हाला? एक छोटासा होम टूर होता. आणि खूप लोक मला कॉमेंट करत होते की तुझा होम टूर दे, होम टूर दे. हिंदी चॅनलवरती अजून पण द्यायचं बाकी आहे. आता मराठी चॅनलवरती तर मी दिला आहे. तुम्हाला कसा वाटला? येस. आणि सगळ्यात मेन क्वेश्चन म्हणजे, तुमचा रेंटेड रूम आहे, रेंटेड अपार्टमेंट आहे का तुमचा स्वतःचा आहे? सो स्वतःचा अपार्टमेंट आहे. आणि ओके, सो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हिला मला केक द्यायचा आहे, सो मी हिला केक देते. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा लवकरात लवकर. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय.